प्रश्न असा आहे की आम्ही पवार असं म्हटलंय आज तर तुम्ही मला मत दिली म्हणजे माझे मालक झाला नाही मला सालगडी केलंय का असं मतदारांवर प्रश्न आम्ही असं आहे, आम्ही ज्या वेळेस मतांच्या भीक मागायसाठी जातो तर आम्ही भिकारी म्हणून जातो आणि मालक कोण असतं? ज्यांच्या दरवाजा जातो तो घरातला मालक असतो. पण ही मला वाटतं की मतदारांची बेईमानी आहे असं म्हणणं. बेईमानी यासाठी म्हणतो, मत मागताना आम्ही झुकतो, वागतो आणि निवडून दिल्यानंतर जर आम्ही ताठमाण करून आमचा ताठा दाखवत आम्ही आमचा इगो हर्ट होत असेल किंवा आम्हाला त्यामध्ये मतदारांना कमी लेखण्याचा प्रयत्न होत असेल तर मला वाटतं की लोकशाहीमध्ये मतदार हा मालकच आहे, राजाचा. आणि तो आपला प्रतिनिधी निवडतो म्हणजे जनतेच्या सेवेसाठी विकासासाठी निवडला जातो. अशा वेळेस आपण 5 वर्षासाठी त्याचे सालगडीच आहोत हे समजण्याची आवश्यकता आहे. काल जे वक्तव्य 2000 मध्ये मतं विकत घेतलीत हे वेश्येसारखं काम आहे असं जे म्हटलंय आमदार संजय गायकवाडांनी, जर मतदारांना, मला आता संजय गायकवाडांच्या पोटात जे होतं ते ओटात आलं, कारण महाराष्ट्रामध्ये 2000 मत विकत घेऊन सत्तेत आले काय हे जे काही चर्चा होती त्याला पूर्णविराम देण्याचं काम त्यांच्या वक्तव्यातून संजय गायकवाडांनी दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांना 2000 रुपये देऊन मत घेतल्याचं दुःख असेल म्हणून तो मतदारांना वेश्या म्हणतो. मग काय संजय गायकवाड मर्द आहेत काय? पैसे देऊन मत विकत घेण्याचा धंदा केला असेल तर तो मला वाटतं की असे धंदे करणारा मग हिजड्याच आहे, हिजडाच म्हणून त्याला. मतदारांना जर वेश्या म्हणत असेल तर मर्द नसतो. समस्त मतदारांचा ज्या पद्धतीनं अवमान करणं म्हणजेच मला वाटतं की अशांना आमदार पदावर राहण्याचा अधिकार नाही, तो त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी घेतला पाहिजेत काढून. आणि यांच्यावर योग्य कारवाई सुद्धा त्यांनी मान्यच केला, आम्ही 2000 रुपये दिले म्हणून. निवडणूक आयोगाने सुद्धा लक्ष घालून लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी असंही आमचं आव्हान असणार आहे. सध्या सुजय विखेंवरती जोरवरती कोणा बाहेर म्हणते त्यांनी म्हटलं की महाराष्ट्रातील भिकारी हे शिर्डीमध्ये गोळ झालेले आहेत त्यामुळे शिर्डीचं मोफतचं जेवण जे आहे ते बंद करा. मला वाटतं विखे पाटलांच्या मुलाला निवडणूक हारल्यापासून दुर्बुद्धी सुचायला लागली. त्याला सुबुद्धी देव अशी साईबाबा चरणी प्रार्थना करतो आणि अशी सुबुद्धी द्या की असे वक्तव्य पुन्हा त्यांच्या मुखातून येऊ नये.